नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय। आज आपल्या गावात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होत आहे। तर दर्शन घेण्यासाठी खूप सारे लोक, गावकरी आणि बाहेरचे खूप लोक जमलेले आहेत। आपला शिव मंदिर हे उरण शहरातील एक असं शिव मंदिर आहे जिकडे ज्याच्या गाभाऱ्यात नंदी वसलेला आहे। तर खूप गर्दी जमलेली आहे। मी तुम्हाला गर्दी पण दाखवतो। लाईन लागलेली आहे दर्शनासाठी। हरियाणावरनं रिक्षा घेऊन आलेत। एका दिवसात डायरेक्ट प्रवास करून आलेले आहेत। छोटा ही बच्चा है। ये 12 साल का है, ये 13 साल का है। ये गोरेगांव नहीं, किधर से आए हैं? गुड़गांव से आए। गुड़गांव से खास है गाड़ी में बैठने के लिए आए। तुम कहाँ से आए हो? कोपुरली से आए हो? कलमुसरे से? भैया मेरा मुंह तो निकल गई। 100% आम्ही भैयाला खूप प्रेम म्हणवलं, पण भैया काय ऐकत नाही। त्याच्यामुळे आता मला राग आला, आम्ही चाललो। आता आम्ही दुसरा कुठला तरी पालना बघू। हे हायाबुसा याच्यात बसता भाई, बसायला जमा याच्यात। ये 12 वर्ष का है, ये 13 वर्ष का है। नहीं जुड़ेगा, मौजूद है। 40 किलोमीटर मेरे दादा ने। ही मला ती ब्ल्यू वाली ही माझी, ती तुझी त्याच्या वस्तू। ती आशीर्वाद देव, ती हलकी आहे जरा। बेकार आहे। होडी आहे काय? होडी वाला भैया। होडी वाला भैयाचे पॅसेंजर कोण येत नाही म्हणतो, एकटा झुला। भैया होडी कुठं जाईल? इधर से किधर जाएगा? करंजा जाएगा या उरण जाएगा? डायरेक्ट नवघर मार्केट डायरेक्ट उरण जाएगा। उडके बेकार, म्हणजे ही उडती आहे होडी। ही भैयानी नवीन होडी आणले, महाशिवरात्रीला नवीन होडी बनवले। आपल्याला काय बसवलं नाही, बाईक वर गेलो तर तिथं पण आपल्याला घेतलं नाही। आता होडी उडती होती तरी भैयाने आपल्याला घेतलं नाही। आता भैया जम्पिंग जपामध्ये तरी घ्या मला। घेशील ना याच्यात? लहान यो 12 वर्षाचा आहे, यो 13 वर्षाचा आहे, मी 14 वर्षाचा आहे। यो आम्ही याच्यात बाबा सगळ्यांना उतरून मग आम्हाला घे। सतीश दादांचा फोन आलाय, बोलतो पैसे येतात। सतीश दादा सांगते पैसा होगा। जरा चिंता जरा कमी झाली। तर आपल्यासोबत सेलिब्रिटी आहेत। मोठी पालणी आली, घराच्या मागे एंट्री कुठची आहे? तुमच्या समोरच्या त्या सीडी आहेत त्या ती साईडची घसरगुंडी का डायरेक्ट? जाम कामा केली संध्याकाळी न तू कधी आला? तू रातचे डायरेक्ट। बेकार भेंडे यांच्याकडून 500 रुपये, राजवल यांच्याकडून 1001 रुपये। गोवटण्यावरनं खास दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। गोवटणे आणि खारघर आणि पनवेलवरनं आलेले। पेपर कुठला आहे आणि अभ्यास? पेपरला तरी जाणार आहे ना आज? जाशील का? अभ्यास काय? अभ्यास करणारा यो माणूस आहे, एकदम जोरदार अभ्यास। स्कॉलर आहे। महाशिवरात्रीचा उत्सव असला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात आणि एक लाईनीमध्ये शिस्तबद्ध दर्शन चालू आहे। नक्कीच खूप एकदम लाईन मध्ये सगळं चालू आहे, एकदम प्रॉपर चालू आहे।
बाहेर असंच असेल. आता गाईज आम्ही आलो फालुदा खाण्यासाठी. फालुदा म्हणजे आता बदाम शेक सांगलेले आहेत 4. आता आमच्याबरोबर पब्लिक बघू शकता किती आहे. पब्लिक सगळी पालाली. हे IPL ला उतरणार आहेत सर. अजिंक्य पाटील त्यांचं धन्यवाद. झूम झूम फुल झूम. सत्कार करून सत्कार. नमस्कार मित्रांनो, आज आहे महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आपल्या शिवमंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो आणि हजारोच्या संख्येने लोक इकडे येतात. तर आपण चला जाऊया मंदिरात. आपल्या मंदिराच्या जे महाप्रसाद होत आहे त्यानिमित्त जे लाडूची व्यवस्था केलेली आहे, कैलासवासी महादेव गणेश पाटील यांच्या स्मरणार्थ काय आहे स्पीड काय आहे दाखवा दाखवा. गुलाबजाम लाडू आहे. जर गुलाबजाम मुला कधी 2 द्या, 2 घरा निवडला द्या. लाडू बोलली बरं तोंडा अशी मला काय श्रेयस आला टोप घेऊन घरा वाद बोलतो पाहिजे. डबा नाही बोलतो, टोप घेऊन डायरेक्ट. श्रेयस घरा लाडू पाहिजे. लाडू अण्णा काय काजू कतरी लाडू घ्या. अण्णा घ्या लाडू का काजू कतरी? लाडू काय आहेत याचे काजू कतरी बनवायचे आहे. याची काजू कतरी बनवायची आहे. काय वजरी एकटा काय पहिलेच पंक्तीला बसलाय. पहिलेच पंक्तीला बसलाय. तास झाला तरी उठ नाही अजून. बोलता पाणी पाहिजे ना. वजरी पिशवी आणली. डबल भरून देते गे. आली पिशवी. काकू काय बोलता? काजू कतरी होती. काजू कतरी होती बोलता. संपली का? अरे कत्तुआ 2 वेळा जेवलास बोलता. ताट घेऊन घरा नाही चाललास. ते बघ कलर नाही घेतलेला लाडू बघा. लास्ट पर्यंत नॉट आउट लास्ट पर्यंत नॉट आउट. भात बघा. भात खास बायकोसाठी वारून नेत आहे. बायकोचा बैल नाही हो. बायकोवरती जीव आहे. जीव आता आम्ही भात घेतलेला आहे. आता भाजी घेऊ. आता
आता सगळं काही घेतलेलं आहे. हे काय स्पेशल मसाला. आता सगळं काय स्पेशल मसाला. हे स्पेशल मसाला आहे. आणि ज्यावेळेस पहिल्या पंक्तीला मामा स्वतः बसले होते, ज्यावेळेस पहिल्या पंक्तीला मामा स्वतः बसले होते तेव्हा त्यांनी खूप रस्ता मोडलेला आहे. भावाला लाईक शेअर सबस्क्राईब सगळा करा. हे पापड काय बोलतो, मसाला पापड घेऊन चाललेत. मसाला पापड एकदम झिंगा झिंगा. गाईज तुम्ही बघू शकता. गाईज थंडप्पा. महाशिवरात्रीचा उत्सव झालेला आहे आणि जेवण वगैरे वाढून आम्ही निघालत. आणि विषय असा आला की चप्पल ही 9 नंबरची भेटले, ही 10 नंबरची भेटले. बेकार विषय झाला. नवीनच चप्पल गेलेली आपली. चला बाय बाय. नमस्कार, मी संजय म्हात्रे कळमुसे ग्रामस्थांच्या वतीनं या शिवमंदिरात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण या शिवमंदिरात उभे आहोत. हे शिवमंदिर अतिशय प्राचीन आहे. हे शिवमंदिर घारापुरीची लेणी आणि हे शिवमंदिर एकाच वेळी स्थापन झाल्याचे पुरावे आपल्या या ठिकाणी आढळत आहेत. हे अतिशय प्राचीन शिवमंदिर असून हे नाथांची तपोभूमी आहे, दीक्षाभूमी आहे. अनेक नाथपंथीय साधू या भूमीमध्ये तपसाधनेसाठी आलेले आहेत. श्री गगनगिरी महाराज या ठिकाणी तपसाधनेसाठी आलेत. त्यानंतर श्रीमद जीवनमुक्त स्वामी या ठिकाणी तपसाधनेसाठी आलेत. श्री परमानंद स्वामी, श्री धर्मानंद स्वामी आणि सद्गुरू गोपाळ काका अशी सर्व संत मंडळी या इथे तपसाधनेसाठी बरीच वर्ष सातत्याने येऊन ही भूमी अतिशय पवित्र ह्या लोकांच्या साधनेतून झालेली आहे. ह्या संपूर्ण भारतामध्ये आपल्याला ह्या ज्या मंदिरामध्ये सध्या आपण जे पाहत आहोत ते शिवलिंग, त्याच्यानंतर नंदीश्वर आणि काळभैरवाचं स्थान आणि मारुतीचं स्थान संपूर्ण भारतामध्ये एकाच गाभाऱ्यामध्ये अशा ठिकाणी कुठेही तुम्हाला आढळणार नाही. त्याच्यामुळे हे अतितांत्रिक भक्तीमध्ये ह्या अत्यंत मोलाचं सहकार्य या मंदिरामधील अनेक संतांना, महांतांना मिळालेलं आहे आणि दरवर्षी सातत्याने ह्या मंदिराचा महिमा वाढत आहे. आपण पाहतात की या मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन कळमुसे ग्रामस्थांच्या वतीनं होत आहे. यामध्ये श्रावण मासामध्ये आपण पाहत आहे की या ठिकाणी मोठा कार्यक्रम होतो आणि अनेक संत महंत या ठिकाणी या दर्शनासाठी या मंदिरामध्ये सातत्याने येत असतात आणि इथला दीप महोत्सव हा जगविख्यात झालेला आहे. ह्या मंदिरामध्ये आपण मंदिराच्या बाजूला जे वृक्ष आहे ते वड, पिंपळ आणि उंबर ही एक वृक्ष असून हे अतिशय पुरातन हे वृक्ष असून या वृक्षाच्या खाली नाथपंथीयांची समाधीस्थळ असल्याचं या ठिकाणी सद्गुरू श्री महेश महाराज साळुंखे यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या इथे येणाऱ्यांची संख्या हे दिवसांदिवस खूप वाढत आहे आणि असं हे प्राचीन शिवमंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी या आणि या शिवाची कृपा प्रसाद घ्या हे निश्चित आम्ही कळमुसे ग्रामस्थांतर्फे आपणास विनंती करतो. हरिओम. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिलीत. तुमचे खूप खूप आभार. आज हा कळमुसे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी महाशिवरात्री हा उत्सव साजरा होत आहे. गेली 95 वर्ष सातत्याने या ठिकाणी हा महाशिवरात्रीचा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. हे महाशिवरात्रीचं पर्व इथं साजरा होण्यापाठीमागं एक इतिहास असा आहे की ह्या कळमुसे गावावरती एका काळी महामारी ह्या रोगाची साथ आली होती आणि बरीचशी लोक सारखी मरत होती. अशा वेळेला खोपटे गावचे सद्गुरू गोपाळ काका ह्या वाटेनं जात असताना कळमुसे ग्रामस्थांनी त्यांच्या कानावरती ही माहिती सांगितली. त्यानंतर श्री गोपाळ काकांनी कळमुसे ग्रामस्थांना ह्या महाशिवरात्री हा उत्सव तुम्ही साजरा करा, यापुढे तुमचा ही सगळी रोगराई दूर होणार आणि यापुढे ह्या कळमुसे गावावर कधीही रोगराई येणार नाही अशा प्रकारचा आदेश सद्गुरू गोपाळ काकांनी दिला. आणि तेव्हापासून सद्गुरू गोपाळ काका यांनी आखून दिलेल्या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी हा महाशिवरात्रीचा महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आणि तो सातत्याने ह्या उत्सवाला येणाऱ्यांची संख्या दिवसात गणित वाढत आहे. कारण अतिशय हे जे शिवलिंग आहे ते अतिशय परमपवित्र असून ते साक्षात्कारी आहे. याचा सर्वांना अनुभव या ग्रामस्थांना आणि या तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला याचा अनुभव आलेला आहे. आपणही या ठिकाणी येऊन या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण पवित्र अशा शिवलिंगाचं दर्शन घेऊन कृपाप्रसाद घ्या अशी मी पुन्हा एकदा कळमुसे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती. धन्यवाद. तुम्ही इथं कधीपासून माझी सेवा करता? मी जेवण करतो नाही. माझी
आई होती, वडील होते, मोठे बाबा होते. आता माझी 4थी पिढी कार्यरत आहे. तारीख 7, 8, 9 मार्च हे 3 दिवस आमचा महाशिवरात्री उत्सव हा जोरात असतो. त्याचप्रमाणे या तारखेला सुद्धा 7, 8, 9 या तारखेला सुद्धा भरपूर महाशिवरात्रीचा उत्सव भरला. तसेच कुठलाही गालबोट न लागताना तसेच सर्व गावकऱ्यांनी मिळून, सर्व होतकरू मंडळींनी मिळून जी या महाशिवरात्री व हनुमान जयंतीला हातभार लावतात तसाच वर्षोवर्ष हातभार लावत हीच माझी सदिच्छा. धन्यवाद.